हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सर्व? सकाळी उठल्यावर आधी माझा आवळा ज्यूस घेतला. रुद्राक्षीची तब्येत बरी नव्हती, ती झोपूनच होती. त्यानंतर लंचमध्ये मी भरपूर असं सॅलड, वांग्याची भाजी आणि एक चपाती घेतली होती. त्यानंतर भाजीपाला वगैरे आणला होता, तो सर्व आवरून घेतला, स्वच्छ धुवून घेतला कॉटनच्या कपड्यावर, तोपर्यंत सुकवायला ठेवला. तोपर्यंत माझं आवरेपर्यंत रुद्राक्षी उठली. तिला घेऊनच सर्व कामं करणं चालू होतं. कपडे वगैरे तिलाच घेऊन वाळू वगैरे घातले, कारण ती खाली उतरायला तयारच नव्हती. ती अंगावरच, तब्येत बरी नसल्या आता मम्माच्या अंगावरच पाहिजे तिला. त्यानंतर आता ती काही खात नसल्यामुळे मी तिच्यासाठी केला होता पंपकिनचा सूप, म्हणजेच लाल भोपळ्याचा सूप केला होता तिच्यासाठी. भोपळा चिरून घेतला, एक टमाटर घेतला, एक कांदा घेतला आणि थोडं आलं कट करून घेतलं. 1 चमच तुपामध्ये कांदा आणि आलं टाकून परतून घेतलं. कांद्याचा फक्त कच्चा वास निघेपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर लगेच टमाटर टाकून घ्यायचे. 1 मिनटं छान परतून घेतल्यानंतर भोपळा टाकायचा आहे. भोपळा छान परतून घ्यायचं. त्यामध्ये 1 गिलास पाणी टाकून 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. छान असं स्मूथ असं डायरेक्ट मिक्सरमधून पेस्ट करून घ्यायची आहे, चाळून घ्यायची गरज नाही आहे. एकदम छान आणि स्मूथ अशी पेस्ट तयार होते. त्याच कुकरच्या भांड्यामध्ये सर्व पेस्ट टाकून घ्यायची, पाणी टाकून त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर मीठ आणि थोडंसं मिरेपूड टाकून छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. तुमचं जर बाळ मिरेपूड किंवा मीठ खात नसेल, टाकलं नाही तरीही चालेल. आणि छान असं सूप सर्व करून घेतलं आणि वरतून थोडीशी फ्रेश क्रीम टाकली आणि गरमागरम आपला सूप रेडी झाला. त्यानंतर रुद्राक्षीला खाऊ घातलं आणि असा मी माझा दिवस संपवला.